नमस्कार मित्रांनो, प्रभावती डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण आपला कोर्स मोबाईलमध्ये कसा ॲक्सेस करायचा याविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रभावती.net असं सर्च करायचं आहे. प्रभावती.net असं सर्च केल्यानंतर तुम्हाला आपली जी काही होम स्क्रीन असेल ती तुम्हाला या ठिकाणी शो होईल. स्पेलिंग चुकवायची नाही आहे. प्रभावती.net असं तुम्हाला टाकून सर्च करायचं आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जर पहिल्यांदा दिवसात एकदा जर तुम्ही पहिल्यांदा वेबसाईटवरती आला असाल तर या ठिकाणी तुम्हाला पॉपअप शो होतो ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्याचा. जर का तुमचा पॉपअप निघून गेला असेल तर तुम्ही या बाजूच्या 3 डॉटवरती क्लिक करून या ठिकाणी बघा इन्स्टॉल अँड क्रिएट शॉर्टकट हा जो काही तुम्हाला पर्याय शो होतोय या ठिकाणाहून देखील तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. आपल्या क्लासचे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये देखील तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण करू शकता, अथवा तुम्ही आपल्या वेबसाईटवरती लॉग इन करून देखील कोर्स पूर्ण करू शकता. परंतु ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्याचा हा फायदा राहतो की तुम्हाला प्रत्येक वेळेस वेबसाईटवर येण्याची आवश्यकता राहत नाही. त्यासाठी तुम्ही इन्स्टॉल अँड क्रिएट सॉफ्टवेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पॉपअप शो होतोय इन्स्टॉल ॲप करण्याचा. आपलं जे काही प्रभाव नावाचं ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी इन्स्टॉल होत आहे आणि याची नोटिफिकेशन तुम्हाला वरती शो होत आहे की प्रभाव नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल होत आहे. प्रभाव नावाचं आपलं क्लासचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या होम स्क्रीनवरती त्याचा शॉर्टकट येऊन जाईल. हे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं जे काही प्रभाव नावाचं ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही युजर नेम पासवर्ड मिळालेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. कोणीही रजिस्टर नाववरती क्लिक करायचं नाही आहे, कारण रजिस्टर नाव हा त्यांच्यासाठी पर्याय आहे ज्यांनी क्लास जॉईन केलेला नाही आहे. ज्यांना युजर नेम पासवर्ड क्रिएट करायचे आहे त्यांच्यासाठी तो पर्याय आहे. तुम्हाला ऑलरेडी युजर नेम पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी माझ्याकडे एक सॅम्पल युजर नेम पासवर्ड आहे तो मी या ठिकाणी टाकलेला आहे. ॲप्लिकेशन लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जो काही कोर्स जॉईन केलेला असेल तो इनरोल कोर्समध्ये दिसेल. आपल्या क्लासमध्ये भरपूर कोर्स आहेत, जसं की प्री रेकॉर्डेड क्लास तुम्हाला शिकायचे असतील तर ते कोर्स आहे. ईबुक क्रिएटिंग अँड सेलिंगचा कोर्स आहे. त्यानंतर कॅनवा डिझायनिंगचा आहे. फेसबुक मार्केटिंगचा आहे. तर तुम्ही जो काही कोर्स जितके कोर्स जॉईन केले असतील तेवढे कोर्स तुम्हाला इनरोल कोर्समध्ये दिसतील. या ठिकाणी मी एकच कोर्स जॉईन केलेला आहे त्यामुळे एकच कोर्स शो होत आहे. ॲक्टिव्ह कोर्समध्ये तुमचे चालू कोर्स किती आहेत त्यासंबंधी माहिती होते. जेव्हा तुम्ही कोर्स कंप्लीट करता त्यावेळेस तुम्हाला कंप्लीट कोर्समध्ये ती माहिती या ठिकाणी शो होते. या ठिकाणी बघा इन प्रोग्रेस कोर्समध्ये जे काही तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसत आहे कॅनवा मराठी ग्राफिक डिझायनर, तर या ठिकाणी जो काही कोर्स तुम्ही जॉईन केलेला असेल त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी शो होईल. कोर्स सुरू करण्यासाठी तुम्हाला त्या चित्रावरती क्लिक करायचे. त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची खाली प्लेलिस्ट ओपन होईल. प्लेलिस्ट ओपन होईल त्यानंतर तुम्ही कोणत्याही व्हिडिओच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ प्ले करू शकता. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे की तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासूनच पाहायला पाहिजे. तर तुम्ही कोणत्याही वेळी केव्हाही तुम्हाला जो काही कालावधी दिलेला आहे त्या कालावधीच्या आतमध्ये तुम्ही कोणत्याही वेळी केव्हाही तुम्ही तुमचा कोर्स पाहू शकता, कोणताही व्हिडिओ प्ले करून पाहू शकता. त्यासाठी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे. सर्वात खाली आल्यानंतर कोर्स प्रोग्रेसमध्ये तुम्ही किती व्हिडिओ पाहिले आहेत त्याची या ठिकाणी माहिती मिळते. आपल्या कोर्समध्ये सध्या एकूण 54 व्हिडिओ आहेत. त्यापैकी मी एकही व्हिडिओ पाहिलेला नाही आहे, कारण मी आता सुरू केलेला आहे कोर्स, त्यामुळे त्या ठिकाणी 0 दाखवतं आहे. जसं जसे तुम्ही व्हिडिओ पाहत पुढे जाता तसं तुमचा प्रोग्रेस बार हा भरत राहतो. स्टार्ट लर्निंगवरती क्लिक केल्यानंतर कोर्स पहिल्या व्हिडिओपासून सुरू होतो. जेव्हा तुम्ही कोर्स पाहून पूर्ण करता त्यावेळेस कम्प्लीट कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते जनरेट होऊन तुमच्या मेलवरती येऊन जातं. आता या ठिकाणी बघा त्याच्या खालीच तुम्हाला छोट्या अक्षरामध्ये इनरोल कोर्समध्ये तुम्ही ज्या दिवशी कोर्स जॉईन केलेला असेल ती तारीख तुम्हाला हिरव्या रंगामध्ये प्रदर्शित होत आहे. आणि त्यानंतर इनरोलमेंट व्हॅलिड अंटिल जुलै 27, 2027. तर या ठिकाणी जे काही तुम्हाला शो होत आहे ते तुमची एक्सपायरी डेट आहे, कोर्सची एक्सपायरी डेट. जो काही कालावधी मिळालेला असतो तुम्हाला तो कालावधी तुम्हाला एक्सपायरी डेट या ठिकाणी शो होते. त्या कालावधीच्या आतमध्ये तुम्हाला कोर्स पूर्ण करायचा असतो. या ठिकाणी कोर्सचा कालावधी या ठिकाणी आपल्याला शो होतोय खाली 10 तास आणि 38 मिनिटांचा सध्या आपला कोर्स आहे. यामध्ये जसं जसे नवीन व्हिडिओ ॲड होतील तसं कोर्सचा कालावधी या ठिकाणी वाढलेला असेल. कोणताही व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी व्हिडिओच्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओवरती जायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट पर्यायाचा वापर करायचा आहे. जर का तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओवरती यायचं असेल तर तुम्हाला प्रिव्हियस बटनावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर ॲटोमॅटिक ते
पुढच्या व्हिडिओवरती रिडायरेक्ट होतं. जर तुम्हाला तो व्हिडिओ अर्ध्यात पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही आता ही तर माहिती मला सर्व आहे, मला डायरेक्टली पुढच्या व्हिडिओवरती जायचं आहे, तर तुम्ही मार्क ॲज कंप्लीटवरती क्लिक करून डायरेक्ट पुढच्या व्हिडिओवरती जाऊ शकता. जर तुम्ही किती व्हिडिओ पाहिले आहेत आणि किती व्हिडिओ पाहायचे राहिले आहेत हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही बाजूच्या टॉगल मेनूवरती क्लिक करून ते तुम्ही चेक करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला हिरवा सिम्बॉल दिसेल तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही मार्क ॲज कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओवरती जायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे प्लेलिस्ट ओपन करू शकता आणि पुढच्या व्हिडिओवरती जाऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरती यायचं असेल तर तुम्ही बॅक येऊ शकता. बॅक पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमच्या प्लेलिस्टच्या पहिल्या पानावरती येऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरती यायचं असेल तर तुम्ही टॉगल मेनूचा वापर करायचा आहे. टॉगल मेनूवरती क्लिक करून डॅशबोर्डवरती क्लिक करायचे. जसं तुम्ही डॅशबोर्डवरती क्लिक करता तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती आलेले असता. जर तुम्हाला तुमचं नाव किंवा पासवर्ड चेंज करायचा असेल तर तुम्ही मेनू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे नाव किंवा पासवर्ड तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता. ओके. जर तुम्हाला इतर माहिती चेक करायची असेल तर तुम्ही मेनूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑर्डर हिस्ट्रीमध्ये तुम्ही जी काही ऑर्डर केलेली असते ते तुम्हाला शो होते. इनरोल कोर्समध्ये तुम्ही जे काही कोर्स जॉईन केलेले असतील ते तुम्हाला इनरोल कोर्समध्ये शो होतील या ठिकाणी. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फोटोवरती क्लिक करता तुमची प्लेलिस्ट ओपन होते आणि सर्वात शेवटी तुम्ही कंप्लीट कोर्सवरती क्लिक करता. जसं मी तुम्हाला सांगितलं कंप्लीट कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल ते जनरेट होऊन तुमच्या मेलमध्ये येतं. त्यानंतर तुम्हाला जर कोर्स रिटेक करायचा असेल म्हणजे परत पूर्वीपासून पाहायचा असेल तर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, खाली यायचं आहे. त्यानंतर हे बघा या ठिकाणी रिटेक दिस कोर्स नावाचा जो काही पर्याय दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिसेट डाटावरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स पहिल्या व्हिडिओपासून सुरू झालेला असेल. अशा पद्धतीने तुम्हाला कितीही वेळा तुमचा कोर्स पाहता येतो. जर तुम्ही कोर्स पाहत असताना कोर्सच्या बाहेर पडलात किंवा तुम्हाला काही काम आहे किंवा नंतर तुम्हाला काही व्हिडिओ पाहायचे आहेत आणि तुम्ही ॲप्लिकेशनच्या बाहेर पडलेले आहात, तुम्ही लॉगआउट केलेलं नाही आहे. जर तुम्ही लॉगआउट केलेलं नसेल, जर तुम्ही परत ॲप्लिकेशनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी त्याच ठिकाणावरून परत ॲप्लिकेशन ओपन होईल. जर तुम्ही ॲप्लिकेशन लॉगआउट केलेलं नसेल आणि तुम्ही परत ॲप्लिकेशनवरती क्लिक कराल तर यू आर ऑलरेडी लॉग इन असं ते सांगेल. कारण तुम्ही ऑलरेडी लॉग इन आहात त्यामुळे तुम्हाला परत लॉग इन करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला टॉगल मेनूवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती आलेले असाल. या ठिकाणी फोटोवरती क्लिक करायचं आहे. तुमची जी काही प्लेलिस्ट असेल ती या ठिकाणी ओपन झालेली असेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. जर तुम्हाला लॉगआउट करायचं असेल तर तुम्ही लॉगआउट या पर्यायाचा वापर करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला लॉग इन करायचं असेल त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला माहिती समजली असेल. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता. जर तुम्हाला हा कोर्स तुमच्या लॅपटॉपमध्ये पूर्ण करायचा असेल तर तुम्ही संबंधित सोबत व्हिडिओ दिलेला आहे. लॅपटॉपमध्ये कोर्स कसा पूर्ण करायचा तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि तुम्ही तुमचा कोर्स लॅपटॉपमध्ये पूर्ण करू शकता. पुढील प्रवासासाठी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.